हाय फ्रेंड्स, मी चेतन मिठारे तुमचं स्वागत करतो एस न्यूजमध्ये. आणि खरं तर आत्ता माझ्यासोबत एक सेन्सेशनल चेहरा आहे जो सोशल मीडियावरती खूप चर्चेत असतो आणि न्यूजमध्ये तरी खूपच असतो. आणि त्याचबरोबर एक वर्सेटाईल ॲक्ट्रेस म्हणून तिची सगळ्या महाराष्ट्रभर ओळख आहे. अर्थातच जान्हवी किल्लेकर माझ्यासोबत आहे. नमस्कार. खूप स्वागत आहे. येस. ॲक्च्युली आत्ता एका नव्या सिरियलमध्ये तुमची एंट्री होती आहे. सो काय सांगाल त्या भूमिकेबद्दल? खूप उत्सुकता आहे खरं तर, कारण की यावेळी मी खूप वेगळं कॅरेक्टर करते. कदाचित लोकांनी मला कधी या रूपात पाहिलं नसेल. मायथो सिरियल म्हणजे आतापर्यंत नॉर्मल मालिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण आता ही मायथो म्हणजे अगदीच अपोजिट असतं. नॉर्मल सिरियल पेक्षा सगळं वेगळं असतं. सो अगदीच लोकांना मजा येणार आहे हे सगळं बघताना, कारण काहीतरी वेगळं. आणि स्वतः मी ऍक्च्युली खूप जास्त एन्जॉय करते हे सगळं. अरे वा. कलर्स मराठीवरची आई तुळजाभवानी मालिका, एक डिवोशनल सिरियल करणं आणि रेग्युलर डेली सोप सिरियल करणं, ह्याच्यात काय फरक वाटतो तुला? ह्यात खूप फरक आहे. म्हणजे आपल्या रेग्युलर मालिकेमध्ये सगळ्यात मोठा फरक सांगू का? 9ची शिफ्ट असेल ना तर 8:30चा कॉल टाइम असतो आणि ते 9ची शिफ्ट असेल ना तर 7चा कॉल टाइम असतो. खूप मोठा फरक आहे, कारण की रेडी व्हायलाच 3 तास लागतात आर्टिस्टला. सो ते त्याप्रमाणे बघायला गेलं तर अगदी करेक्ट आहे. सो हे नॉर्मल नाहीये, सगळंच वेगळं आहे. जेव्हा तुला ह्या भूमिकेसाठी विचारलं त्यावेळी काय तुझी रिॲक्शन होती? खरं तर मला आधी टेन्शन आलेलं आणि मी आधी नाही म्हटलेलं. त्याच्या मागचं कारण असं होतं की हे खूप मोठं चॅलेंज आहे खरं तर. कारण की एखादी भूमिका जे आपल्या पुराणांमध्ये लिहिलं गेलेलं आहे त्या बाबतीत, मग आपण त्या कॅरेक्टरला साजेस असं सगळं आपण ते पूर्ण करू शकतो का? आपली तेवढी कॅपॅसिटी आहे का ते पूर्ण करण्याची? सो ते घाबरणं होतं. म्हणजे मी घाबरत होते ते करायला, आणि लोकांनी एक्सेप्ट करणं पण तेवढंच गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी. सो ती एक भीती होती, पण नंतर म्हटलं की नाही, ते चॅलेंजेस एक्सेप्ट करणं तर जान्हवी. आणि मला हे पण सांगायला आवडेल की तू जे लोभ मोह मद मत्सर ह्यापैकी एक तू षड्रिपू आहे त्याच्यातले एक करतेस. येस. माया, मोह. येस. सो हा सगळा मोह तुझा कसा आहे एकूण? हो, मोह म्हणजेच मोहिनीचं कॅरेक्टर मी करते. आणि त्याच्यामुळे मोहिनी ती अत्यंत अगदीच नावाप्रमाणे ती सुंदरच असणार. त्याच्यामुळे कदाचित चॅनलने माझं कास्टिंग केलं असेल. आणि मला वाटतं की तुला निगेटिव्ह भूमिका करणं म्हणजे अगदी ते युज टू झालंय. हा, युज टू झालंय. तर मला असं वाटलं की मालिकांसाठी मी विलनच आहे, म्हणजे अगदीच ते ठरलेलं आहे. एक चांगली गोष्ट मला वाटते की हिरो किंवा हिरोईन म्हणून लोकांनी लक्षात ठेवण्यापेक्षा विलन म्हणून आपण खूप लॉंग टर्म लोकांच्या डोक्यामध्ये राहतो. जसं मला वाटतं की निळू फुलेंनी एकदा सांगितलं होतं की ज्या स्त्रिया त्यांना शिव्या देतात ऍक्च्युली ते त्यांचं कौतुक आहे त्यांच्या कामाचं, तीच पावती. आणि मी पण म्हणतो की आम्ही बऱ्याच वेळा बघत असतो वेगवेगळ्या सिरियल्स मधनं तुझी निगेटिव्ह भूमिका असते, आणि त्यावेळी आमच्या घरी पण सगळे अशी तळपायच्या मस्तकाला जात असते. खूप म्हणजे त्यामुळे ते अगदी मारणच बाकी असतं, इतकं असतं. म्हणजे त्यामुळे ते मला वाटतं की हे जे तुझ्या आतून येते की निगेटिव्ह रोल करायचे आहेत, पण जान्हवी तशी आहे नाही, खऱ्या आयुष्यात ती नाहीये तशी खरं तर. म्हणजे असं मला वाटतं. आता बाकीच्यांना काय वाटतं ते मला माहित नाही, पण माझ्यासोबत जे राहिलेले आहेत, माझ्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे, जेवढे प्रोडक्शन हाऊस आहेत बरेच, सो सगळ्यांना तो प्रश्न आहे की तू जशी दिसतेस तशी नाहीये, तू एक्झॅक्ट अपोजिट आहेस, तेवढीच गोड आहेस. हा, असं भलेही दिसत असेल, माझा चेहरा भलेही विलनिश असेल, पण खऱ्या आयुष्यात कदाचित मी नाहीये तशी. मला नाही वाटत की इतकं गोड विलन कुठे असेल. बरं, ह्या मालिकेमध्ये तू एंटर झालीयस, आता शूट पण सुरू आहे, तर शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप मजा येते. आणि खरंच डायरेक्शन किंवा प्रोडक्शन टीम सगळे खूप कमाल काम करतात. त्याच्या मागचं कारण असं आहे, जसं एखादा सीन करायचा असेल किंवा माझी एंट्री होती किंवा अगदीच मी काहीतरी विचार करतेय, सो त्यावेळी ना तिथे साऊंड सिस्टीम आहे. सो तिथे ना प्रॉपर म्युझिक प्ले होतं आणि त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक आपल्याला फील येतं. मग आपण ते आपलं सगळं असं ते नॉर्मली करणं आणि कुठेतरी बॅकग्राऊंडला आपले म्युझिक वाजतंय ओरिजिनल, आणि मग ते फील करून ते ऑटोमॅटिकली आपण त्या कॅरेक्टर मध्ये एक्झॅक्टली. सो ते म्हणजे मी तेच म्हणेन की ते कॅरेक्टर करण्यात ते जेवढं माझं क्रेडिट आहे तेवढंच मी डायरेक्शन टीमचं क्रेडिट आहे असं नक्कीच सांगेन. अरे वा.
त्यांची खूप मेहनत आहे यामागे. मग एखादी डिवोशनल सिरियल आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मेहनत मला वाटतं खूप घ्यावी लागते, कारण रेग्युलर कॅरेक्टरमध्ये फक्त ते कॅरेक्टर कॅच करणं एवढंच असते, हो. पण डिवोशनल मध्ये तो सगळा लहेजा म्हणा किंवा ती हो, भाषा, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ते कसं तू करतेस? नाही, तेच म्हटलं ना, ते जी मला भीती होती ही मालिका घेण्यासाठीची तीच होती की भाषा तेवढं मराठी तुमचं संस्कृत शब्द असतात मध्येच, आणि आपल्या नॉर्मल मालिकांमध्ये कसं आपण आपल्या मनाचं बोलू शकतो, एखादा वाक्य आपण जरी विसरलो तरी आपण ऍडिशनल आपलं करू शकतो, पण इथे तसं नाहीये. इथे ते मोजकेच शब्द आणि मोजकेच डायलॉग जे आहे, जे लिहिलं गेलंय तेच बोलणं जास्त गरजेचं, नाहीतर मग ते उलट अर्थ म्हणजे इम्प्रोवाइज आपण करू शकत नाही, थोड्या मर्यादा येतात. मर्यादा आहेत बऱ्याच. तेच जास्त मोठं चॅलेंज आहे ऍक्च्युली. अरे वा, तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या या मालिकेबद्दल, भूमिकेबद्दल, आणि प्रेक्षकांना तू कसा अप्रोच करशील? नक्कीच, मी आत्तापर्यंत प्रेक्षकांनी खूप 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 प्रेम दिलंय मला, आणि आता पुन्हा एकदा मी आपल्या कलर्स वाहिनीवर येतेय, आणि फेवरेट चॅनल आहे माझं सगळ्यात. सो पुन्हा एकदा तुम्ही मला सगळे कलर्सवर बघणार आहात आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये, आणि एक वेगळीच भूमिका म्हणजे मोह, जी आपली मोहिनी असते, मोह पाडणारी सगळ्यांना, एक वेगळी भूमिका आहे, आणि नक्कीच लोक ही भूमिका एक्सेप्ट करतील आणि मजा करतील, आणि मी आवर्जून नक्की सांगेन की आतापर्यंत इतकं प्रेम दिलं आणि माझ्या या मालिकेला सुद्धा खूप 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 भरभरून प्रेम द्या, हीच विनंती करेन. नक्कीच. आणि मला सांगायला आवडेल की ज्या जान्हवीनं आत्तापर्यंत प्रेक्षकांना मोहून टाकले, पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत मोहून टाकायला ती येते, आणि तिच्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या भूमिकांना आपण सगळ्यांनी प्रेम दिले तेच प्रेम किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सांगेन की आई तुळजाभवानी या मालिकेतून जान्हवी किल्लेकर आपल्या भेटीसाठी येते कलर्स मराठी वाहिनीवर. पाहायला विसरू नका आई तुळजाभवानी ही मालिका. तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि खूप छान गप्पा मारलेस, आणि आमच्या प्रेक्षकांना तुझ्या मालिकेबद्दल आणि एकूणच तुझ्या या मालिकेतल्या प्रवासाबद्दल सांगितलंस, त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू.